आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 मध्ये। शिवसेना पक्ष चिन्ह वादावरील सुनावणीकडे लक्ष। कपिल सिब्बल आजही करणार युक्तिवाद। थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार। शिंदेंच्या सेनेत चलबिचल सुरू। भाजपमध्ये विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदे सेनेत कल सुरू। शिंदे त्यांचे प्रमुख अमित शहांशी दिल्लीत येऊन चर्चा करतील, संजय राऊतांचा दावा। शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे कायम राहतील। राजकारणात जर तरच्या गोष्टीला अर्थ नसतो। राऊतांची भविष्यवाणी कायम खोटी ठरते। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज निर्णय अपेक्षित। आमच्या मागे महाशक्ती, आमचं कोणीही काही करू शकत नाही असं शिंदे म्हणत होते, ते रेकॉर्डवर आहे। एकाच वेळी सगळे सुरतहून गुवाहाटीला जाणं हा योगायोग नाही, हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। राऊतांचं वक्तव्य। मंत्री भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दरेगावात। एकनाथ शिंदे सध्या 3 दिवसांसाठी दरेगावात मुक्कामी। पुरावे असूनही जात प्रमाणपत्र अवैध कशी? जरांगेंचा सरकारला सवाल। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले। बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार काम करते। समितीच्या कामात राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही। काही सत्ताधारी नगरसेवकांचंही जात प्रमाणपत्र रद्द झालंय। मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्र्यांना जात पडताळणी विभागाला फोन करता येत नाही। आरोप करणं जरांगेंचं काम। मलाही आरोप प्रत्यारोप करायचे नाही। जात पडताळणी विभागाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाता येतं। जरांगेंच्या आरोपांवर मंत्री बावनकुळेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले। मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे? मनोज जरांगेंचा सवाल। शिंदेंच्या गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला होता। शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात बैठका घ्यायला लावल्या। मनोज जरांगेंचा आरोप।